राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराचे कौशल्य विकसित व्हावे हा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकादमीच्या प्रशिक्षण शिबिरास असलेल्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्र आणि महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्ह्यातून 40 प्राध्यापक उपस्थित राहिले आहेत. या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या इन्क्लुजन अँड डायव्हर्सिटी केंद्राचे प्रमुख मिथिलेश भाकरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर, सहसमन्वयक डॉक्टर श्रीराम राऊत, डॉक्टर रिंकेश छेडा, डॉक्टर अभिजित जगताप उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर दामा म्हणाले, जगात विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्यपूर्ण शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभर महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या माध्यमातून अध्यापकांना प्रशिक्षित केले जात आहे. या प्रशिक्षणात प्रशिक्षण घेणाऱ्या अध्यापकांनी विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यावा, असेही डॉक्टर दामा यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षण शिबिराचे प्रास्ताविक करताना डॉक्टर प्रभाकर कोळेकर म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करणे हाच शिक्षणाचा पाया आहे. यासाठीच या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मिथिलेश भाकरे, रिंकेश छेडा, डॉक्टर अभिजित जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार डॉक्टर श्रीराम राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौशल्य विकास केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.